एका चिमणीने सांगितले की जीवनात या 3 गोष्टी लक्षात ठेवल्यास कधीही मुलांवर संकट येत नाही, संपत्तीची हानी होत नाही आणि कधीही आपली फसवणूक होऊ शकत नाही. मित्रांनो, ही कथा लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या. तर चला कथा सुरू करूया. पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगते की गरुड पुराणात म्हटले आहे की कथा असो किंवा शिकवण, जर ती अर्धवट सोडली गेली तर ती पापाच्या श्रेणीत येते. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही सनातनी असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. चला कथा सुरू करूया. पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे. चंदगड राज्याच्या राजाला एक मुलगा झाला होता ज्याचे नाव सिद्धराज होते. राजकुमार सिद्धराज यांचा एक नियम होता. ते आपल्या सेवकासोबत वेषांतर करून रात्री नगरात फिरत असत आणि नगरात घडणाऱ्या सर्व घटनांकडे पाहून त्यावर मनन करत असत. राजकुमार सिद्धराज यांच्या वडिलांचे वय खूप झाले होते, त्यामुळे एके दिवशी त्यांचे निधन झाले. त्यानंतर राजकुमार सिद्धराज यांनाच त्या राज्याचा राजा बनवण्यात आले. राजा झाल्यानंतरही राजकुमाराने आपले नगर फिरणे सोडले नाही. हो, एवढेच की आधी त्यांच्यासोबत सेवक असायचा, पण आता त्यांनी आपल्यासोबत एका मंत्र्याला ठेवले. एका रात्री राजकुमार सिद्धराज आणि त्यांचे मंत्री वेषांतर करून नगरात फिरत होते. जेव्हा ते एका गल्लीमधून जात होते तेव्हा त्यांना घराच्या आतून काही महिलांचे बोलण्याचा आवाज ऐकू आले. राजा आणि मंत्री दरवाज्याजवळ उभे राहून आत डोकावून पाहतात. त्यांनी पाहिले की 3 सुंदर तरुणी आपसात बोलत होत्या. बोलण्यावरून असे वाटत होते की त्या तिघी बहिणी आहेत. त्या तिघी आपापल्या आवडींबद्दल चर्चा करत होत्या. मोठी बहीण म्हणाली, बहिणींनो, मला स्वादिष्ट जेवण खाण्याचा खूप शौक आहे. मी माझे लग्न एखाद्या राजाच्या स्वयंपाक्याशी करीन, जेणेकरून मला नेहमी चविष्ट जेवण खायला मिळेल. मग मधली बहीण म्हणाली, बहिणींनो, मला लग्न एखाद्या राजाच्या मोठ्या अधिकाऱ्याशी करायचे आहे. जर माझे लग्न राजाच्या मंत्र्यासोबत, सेनापतीसोबत किंवा कोतवालासोबत झाले तर माझे जीवन धन्य होईल. छोटी बहीण त्यांचे बोलणे ऐकून शांत बसली होती. तेव्हा मोठ्या बहिणींनी विचारले, बहिणी, तू शांत का बसली आहेस? तुझी आवड काय आहे ते सांग. छोटी बहीण म्हणाली, माझा काम नोकर चाकरांनी होणार नाही. मी तर लग्न राजाशी करीन, जेणेकरून मी तुमच्या पतींवर हुकूम चालवू शकेन. आणि मी एवढेच इच्छिते की राजापासून मला एका अशा मुलाचा जन्म व्हावा जो हसला की फुले पडावीत, रडला की डोळ्यांतून मोती पडावेत, ज्याचे एक बाजूचे केस सोनेरी आणि दुसऱ्या बाजूचे चांदीचे असावेत. हेच माझे स्वप्न आहे. छोट्या बहिणीचे हे बोलणे ऐकून मोठ्या बहिणी खळखळून हसायला लागल्या आणि म्हणाल्या, तू नेहमी वेड्यासारखे बोलतेस. त्या तिघी बहिणींचे बोलणे राजा आणि मंत्री दरवाज्याजवळ उभे राहून ऐकत होते. हे ऐकून राजाला खूप आश्चर्य वाटले. त्याने मंत्र्याला सांगितले, मंत्री, हे घर नीट लक्षात ठेवा आणि उद्या सकाळी या तिन्ही बहिणींना दरबारात बोलवा. मला त्यांना काहीतरी विचारायचे आहे. मित्रांनो, राजाची आज्ञा पाळली गेली. दुसऱ्या दिवशी मंत्र्याने तिन्ही बहिणींना राजाच्या दरबारात बोलावले. राजा पाहतो की त्या तिघींमध्ये जी सर्वात लहान होती, जी म्हणत होती की मी राजाशी लग्न करीन, ती खूप सुंदर होती. राजा तिच्या सौंदर्यावर मोहित झाला. यानंतर राजाने त्या तिघींना विचारले, काल रात्री तुम्ही तुमच्या घरात काय बोलत होतात? खरं खरं सांगा. तुमचे बोलणे काल रात्री मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे. जर तुम्ही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला राजकीय शिक्षा दिली जाईल. आता त्या गोष्टी त्या महिलांमधील होत्या. त्यांना आता प्रश्न पडला की त्या गोष्टी राजासमोर सांगायच्या कशा? राजा जेव्हा पुन्हा रात्रीच्या गोष्टींबद्दल विचारतो तेव्हा त्या तिघी लाजल्या. लाजेमुळे त्यांची जीभ बंद झाली. राजाने पुन्हा विचारल्यावर त्यांनी सांगितले की आम्हाला काही आठवत नाही की आम्ही काय बोललो होतो. राजा म्हणाला, तुम्ही घाबरू नका, आम्हाला त्या गोष्टी सांगा आणि आम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. या प्रकारे त्या तिघींनी रात्रीच्या गप्पा राजासमोर सांगितल्या. त्यांच्या गोष्टी ऐकून राजा खूप प्रसन्न झाला. त्याने तात्काळ आपल्या स्वयंपाक्याला दरबारात बोलावले आणि मोठ्या बहिणीचे लग्न त्या स्वयंपाक्यासोबत लावून दिले आणि म्हणाला, स्वयंपाक्या, आजपासून ही तुझी पत्नी आहे. आजपासून तुझे हे धर्म आहे की तू हिला चविष्ट जेवण बनवून खाऊ घालशील. यानंतर राजाने एक मंत्री बोलावला आणि मधल्या बहिणीचे लग्न त्या मंत्र्यासोबत लावून दिले. छोट्या बहिणीला म्हणाला, तुझी इच्छा होती की तुझे लग्न राजाशी व्हावे. मीच राजा आहे. तुला मी माझ्या पत्नीच्या रूपात स्वीकारतो. हे ऐकून धाकटी बहीण खूप आनंदित झाली. राजाने आदेश दिला की आता या क्षणीच माझ्या लग्नाची तयारी सुरू करा. राजा उठून निघून गेला. त्यानंतर राजाचे सगळे कर्मचारी लग्नाच्या तयारीला लागले. तिकडे त्या तिघी बहिणींच्या लग्नाची तयारी सुरू झाली. धाकट्या बहिणीचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात त्या राज्याच्या राजाशी झाले.
मोठ्या बहिणीचे लग्न त्या राजाच्या स्वयंपाक्यासोबत आणि मधल्या बहिणीचे लग्न एका मंत्र्यासोबत लावले गेले. त्या तिघी बहिणी आपापल्या पतींसोबत राहू लागल्या. धाकट्या बहिणीला राणी बनवून राजाच्या महालात पाठवले गेले. मित्रांनो, हे पाहून मोठ्या आणि मधल्या बहिणींच्या मनात धाकट्या बहिणीच्या राणी होण्यामुळे जळफळाट होऊ लागला. त्या दोघी जेव्हा एकत्र बसत तेव्हा बोलत, धाकटी खरीच राणी बनली आणि आम्ही आमच्या इच्छानुसार लग्न करूनही तिच्या नोकराणींसारख्या राहतो आहोत. आमची धाकटी बहीण काय एखादी स्वर्गाची परी आहे का, की राजा तिला राणी बनवून घेईल? मधली बहीण म्हणाली, ताई, मलाही वाईट वाटत आहे. राजाने तिच्यात असे काय पाहिले की तिच्याशी लग्न केले? बोलण्याच्या गोष्टी काहीही असतात. माणूस वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि करतो. माझ्या मते धाकटी नव्हे तर तूच राणी होण्यासाठी योग्य होतीस, मोठी बहीण म्हणाली. मलाही हे पाहून खूप आश्चर्य वाटते की राजाची अक्कल दगड आहे जो त्याने तिला पसंत केले. तुझ्यापेक्षा ती 100 पट कमी आहे. मित्रांनो, अशा प्रकारे त्या दोघी बहिणी एकमेकींना बोलू लागल्या आणि आपल्या मनातील जळजळ व्यक्त करू लागल्या. पण कधी कधी हा जळफळाट इतका प्रखर होई की त्यांच्या मनात विचार येई की आम्ही तिच्या मोठ्या बहिणी असूनही नोकर चाकरांच्या पत्नी आहोत आणि ती धाकटी असून आमच्यावर हुकूम चालवते. आम्ही आणि आमचे पती तिच्या एका इशाऱ्यावर नाचतो. अशा गोष्टी बोलून त्या दिवस रात्र स्वतःच्या छातीत जळत राहायच्या. कधी कधी त्या विचार करायच्या की तिला संपवून टाकावे किंवा राजाच्या नजरेतून तिला खाली पाडावे, तेव्हाच मनाला शांती मिळेल. त्या दिवस रात्र याच विचारात लागून राहायच्या. त्या जेव्हा आपल्या धाकट्या बहिणीला भेटायला जायच्या तेव्हा आपली परिस्थिती लक्षात ठेवीत नसत. उलट त्या अशा पद्धतीने भेटत की धाकट्या बहिणीला असे वाटू नये की त्या तिच्या विरुद्ध कारस्थान करत आहेत. पण धाकटी बहीण आपल्या मोठ्या बहिणींवर खूप प्रेम करायची. सर्वांना माहीत होते की त्या दोघी नोकरांच्या पत्नी आहेत आणि त्यांची धाकटी बहीण राणी आहे. मित्रांनो, काही महिन्यांनंतर राणीला गर्भधारणा झाली. ही बातमी ऐकून राजाला खूप आनंद झाला. तिकडे धाकट्या बहिणीला भेटण्यासाठी मोठी आणि मधली बहीण पोहोचतात आणि म्हणतात, अगं, ही बातमी ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आहे की तू आई होणार आहेस. आता आम्ही दोघी बहिणी तुझ्या बाळंतपणापर्यंत तुझी काळजी घेऊ. राणी म्हणाली, यापेक्षा चांगली गोष्ट माझ्यासाठी अजून काय असू शकते? तुम्ही माझ्या मोठ्या बहिणी आहात, माझ्या आईसारख्या आहात. तुमच्याशिवाय माझी काळजी कोण घेईल? तुम्ही तुमच्या पतीद्वारे हे अर्ज राजासमोर सादर करा. मला खात्री आहे की राजा हे मान्य करेल. मित्रांनो, त्यांनी आपल्या पतीद्वारे राजाकडे अर्ज केला. राजाने म्हटले, ठीक आहे, ही गोष्ट आम्ही राणीला विचारून सांगू. राजाने आपल्या राणीला विचारले तर ती आनंदाने तयार झाली. आता राजाने त्या दोघी बहिणींना राणीच्या सोबत राहून तिची काळजी घेण्याची परवानगी दिली. त्या दोघी बहिणी राणीच्या महालात राहू लागल्या. आता त्यांना आपली दुष्टता दाखवण्याची संधी मिळाली. तिकडे जेव्हा राणीच्या बाळाचा जन्म होण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी सर्व दासदासींना तेथून हटवले. राणीने एका अत्यंत सुंदर मुलाला जन्म दिला. त्या मुलाला पाहून त्या दोघी बहिणींच्या जळण्याची पातळी चौपट झाली. त्यांनी त्या मुलाला चुपचाप महालाच्या बाहेर नेऊन एका कंबळात गुंडाळले आणि एका लाकडी संदुकीत ठेवून नदीत सोडले. तिथून एका मृत कुत्र्याचे पिल्लू उचलून त्यांनी राणीच्या जवळ ठेवले. त्यांनी महालातील सर्व दासदासींना सांगितले की राणीने एका मृत कुत्र्याच्या पिल्लाला जन्म दिला आहे. ही गोष्ट ऐकून सगळे हैराण झाले. तिकडे जेव्हा राजाला हे समजले तेव्हा तो संतापाने लाल पिवळा झाला. राजा म्हणाला, अशा स्त्रीचं मी काय करू जी कुत्र्याच्या पिल्लांना जन्म देते? मी तर या राणीला मारून टाकेन. राजाने असे म्हणताना पाहून मंत्र्याने त्याला समजावून शांत केले. इथे तो संदूक नदीमध्ये वाहत जाऊ लागला. नदी राजाच्या बागेमधून जात होती. बागेची राखण करण्यासाठी जो माळी नेमलेला होता त्याचं घर नदीच्या काठी होतं. त्याने नदीमध्ये वाहून येणारा लाकडाचा संदूक पाहिला आणि तो काढून घेतला. संदूक उघडून त्याने पाहिलं तर त्यात एक अत्यंत सुंदर आणि तेजस्वी मुलगा पडलेला होता. मुलाला पाहून माळी खूपच चकित झाला. त्याने विचार केला, या मुलाला नदीमध्ये कोणीतरी का टाकलं असेल? माळीने फार विचार केला नाही की हे मूल नदीमध्ये कोणी आणि का टाकलं. त्याला स्वतःची कोणतीही संतान नव्हती, म्हणून तो मूल उचलून आपल्या पत्नीच्या जवळ घेऊन आला आणि म्हणाला, भाग्यवान, आज आपल्याला देवाने मूल दिलं आहे. मूल पाहून त्याची पत्नी सुद्धा खूप आनंदित झाली. त्या दिवसानंतर कोणालाही काही न सांगता माळी आणि त्याच्या पत्नीने त्या मुलाला वाढवायला सुरुवात केली. हळूहळू 1 वर्ष निघून गेलं. तिकडे दुसऱ्या वर्षी राणीने पुन्हा एक मुलाला जन्म दिला. यावेळीही तिच्या बहिणींनी तीच दुष्टता केली. त्यांनी मुलाला बाहेर नेऊन नदीमध्ये फेकून दिलं आणि राणीच्या जवळ एक मृत मांजरीचं पिल्लू ठेवलं. मांजरीचं पिल्लू पाहून राजाचा संताप 7व्या आसमानाला पोहोचला. संपूर्ण राजवाड्यामध्ये पुन्हा शोककळा पसरली. राजा यावेळी राणीला मारून टाकण्याचा विचार करत होता.
राजाचा अत्यंत क्रोध पाहून मंत्र्याने त्याला पुन्हा समजावलं आणि राणीला मारण्यापासून वाचवलं. आता हळूहळू राजा आणि राजमहालातील लोकांच्या नजरेत राणीचं स्थान कमी होत चाललं होतं. मित्रांनो, तुम्हाला सांगते की यावेळीही नदीमध्ये वाहून गेलेलं मूल त्या माळीलाच सापडलं. त्याने दुसऱ्या मुलालाही नेऊन आपल्या पत्नीला दिलं आणि ती त्याला आपल्या मुलासारखं वाढवू लागली. काही दिवसांनंतर राणीने अजून एका मुलाला जन्म दिला. यावेळी राणीने एका मुलीला जन्म दिलं होतं, पण राणीच्या दुष्ट बहिणींनी त्या मुलीला सुद्धा आधीप्रमाणे उचलून नदीमध्ये फेकून दिलं. ती मुलगीही त्या माळीलाच सापडली. माळी आणि त्याच्या पत्नीने तिला आपल्या मुलीसारखं वाढवलं. तिकडे राजा यावेळी आपला राग थांबवू शकला नाही, कारण राणीच्या दुष्ट बहिणींनी राणीच्या जवळ एक मृत उंदीर ठेवलं होतं. राजा विचार करू लागला, या राणीमुळे आपल्या संपूर्ण नगराची बदनामी झाली आहे. सगळे लोक म्हणत आहेत की राणी कुत्रे मांजरी जन्माला घालते. असं वाटतं एखादी कुलकलंकिनी राजाच्या घरात आली आहे. आता मी तिला अजिबात सोडणार नाही. राजाच्या या मनसुब्याला ओळखून मंत्र्याने हातपाय जोडून विनंती केली आणि राणीला मारण्यापासून वाचवलं. मंत्र्याने म्हटलं, महाराज, यात राणीचा काय दोष आहे? तिला मारून टाकल्यानंतरही तुमच्या घरात मुलगा मुलगी होणार नाही, म्हणून योग्य तेच असेल की तुम्ही राणीला मारण्याऐवजी तिच्याजवळ जाणं सोडून द्या. राजाने म्हटलं, मंत्रीजी, जर तुम्ही म्हणत असाल तर मी राणीला मारणार नाही, पण मी तिला शिक्षा नक्कीच देईन आणि अशी शिक्षा देईन जी मृत्यूदंडापेक्षाही अधिक कष्टदायक असेल. यावेळी शिक्षेबद्दल मी तुमचं कोणतंही मत ऐकणार नाही. यावेळी राजाने एका चौकात जेलसारखा महाल बांधला. त्यामध्ये एक लाकडाचा पिंजरा ठेवला आणि त्याच पिंजऱ्यामध्ये राणीला कैद करून ठेवलं. राजाने हा आदेश दिला की जो कोणी या चौकातून जाईल तो राणीवर थुंकी टाकेल आणि जो हे करणार नाही त्याला तीच कठोर शिक्षा दिली जाईल जी या राणीला दिली जात आहे. राजाचा हा हुकूम मंत्र्याला खूप वाईट वाटला. मंत्री विचार करू लागला, या शिक्षेसाठी राणीच्या दोन्ही बहिणी पात्र आहेत. बिचारी निर्दोष राणी आता कोणताही गुन्हा न करता शिक्षा भोगत आहे. तिकडे राणीची ती तीनही मुलं माळीच्या घरी मोठी होत होती. माळी आणि त्याच्या पत्नीने त्यांना शिक्षण दिलं. हळूहळू ते सगळ्या विद्यांमध्ये निपुण झाले. काही दिवसांनी माळी आणि त्याच्या पत्नीचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर तीनही भावंडांनी त्यांचं अंतिम संस्कार केलं आणि त्याच घरामध्ये राहू लागले. दोघा भावांना राजाकडे नोकरी मिळाली, पण त्यांची कधीही राजाशी भेट झाली नाही. एका दिवशी दोघं भाऊ शिकार खेळायला गेले. त्यांची बहीण घरी एकटी होती, फक्त तिच्या 2 दासी तिच्यासोबत होत्या. त्याचवेळी तिथे एक म्हातारी आई आली आणि म्हणाली, बेटी, मी काही काळासाठी तुझ्या घरी थांबू इच्छिते. मुलीने त्वरित परवानगी दिली. तिने वृद्ध आईला जेवण दिलं आणि तिची खूप सेवा केली. नंतर तिने म्हाताऱ्या आईला आपल्या घराभोवतालील सुंदर बाग, बगीचा आणि तलाव दाखवला. तिथलं सुंदर वातावरण पाहून वृद्ध आईचं हृदय आनंदाने भरून आलं. मुलीनं विचारलं, आई, माझ्या महाल आणि बागेबद्दल तुमचं काय मत आहे? काही गोष्ट कमी वाटते का जी इथे असायला हवी? वृद्ध महिला म्हणाली, पोरी, हा प्रश्न मला विचारू नकोस, तेच बरं होईल. मी काही बोलले तर तू म्हणशील की ही 2 पैशांची म्हातारी माझ्या महाल आणि बागेत उणिवा शोधायला आली आहे. मुलीनं ठामपणे सांगितलं, मी असं काही म्हणणार नाही. तुला यात जे काही कमी वाटतं ते मला सांग. मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. तेव्हा म्हातारी म्हणाली, बेटी, हे सगळं काही ठीक आहे, पण माझ्या मते इथे अजून 3 गोष्टी आल्या तर तुझी बाग जगातील सर्वात सुंदर होईल. पण त्या मिळवणं खूप कठीण आहे. त्या 3 गोष्टी काय आहेत? लक्षपूर्वक ऐक. म्हातारी पुढे म्हणाली, पहिली गोष्ट आहे चिमणी, जी माणसांसारखी बोलते. जेव्हा ती बोलते तेव्हा तिच्या आसपास शेकडो हजारो पक्षी जमून तिच्या सुरात सूर मिसळतात. दुसरी गोष्ट आहे गाणारा वृक्ष. त्याच्या पानांचा आकार मोठा आणि गुळगुळीत असतो. जेव्हा वारा सुटतो तेव्हा पानं एकमेकांना रगडतात आणि त्यातून मधुर संगीत निर्माण होतं. ते संगीत ऐकणारा प्रत्येकजण मंत्रमुग्ध होतो. तिसरी गोष्ट आहे सोनेरी पाणी. त्याच्या एका थेंबाला जर एखाद्या भांड्यात ठेवलं तर ते भांडं आपोआप भरतं आणि त्यातून सतत एक फव्वारा निघतो जो कधीही थांबत नाही, कारण ते पाणी पुन्हा त्या भांड्यातच परत जातं. म्हातारीचं बोलणं ऐकून मुलगी म्हणाली, आई, जर तुला या गोष्टींविषयी इतकं तपशीलवार माहीत आहे तर तुला हेही माहीत असेल की या गोष्टी कुठे सापडतील. मला सांग, मी त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करीन. वृद्ध स्त्री म्हणाली, बेटा, मी तुला नक्की सांगू शकत नाही, पण एवढं नक्की सांगते की जर इथून कोणी उत्तर दिशेला गेला आणि सरळ चालत राहिला तर 20 दिवसांच्या प्रवासानंतर जो पहिला व्यक्ती त्याला भेटेल त्याला विचार. तो तुला पुढचा मार्ग सांगेल. बरं पोरी, म्हातारी म्हणाली, मला खूप उशीर झाला आहे, आता मी निघते. म्हातारीला काय माहीत होतं
की ती मुलगी इतकी धाडसी असेल की स्वतःच त्या गोष्टी शोधण्यासाठी निघेल. म्हणून तिने जे काही माहीत होतं ते सगळं तिला विस्ताराने सांगितलं. मुलीनं तिचं सांगितलेलं प्रत्येक शब्द लक्षात ठेवलं. तिकडे दोघं भाऊ जेव्हा शिकारीवरून परत आले तेव्हा त्यांनी आपली बहीण उदास बसलेली पाहिली. त्यांनी विचारलं, ताई काय झालंय? आज तुझी तब्येत ठीक नाही का? की काही गोष्ट तुझ्या मनाविरुद्ध झाली आहे? मुलीनं डोकं खाली घालून उत्तर दिलं, नाही भाऊ, अशी काहीही गोष्ट नाही. भावांनी सांगितलं, हे खोटं आहे. काहीतरी नक्की घडलंय जे तुला दुःख देत आहे. जर तू सांगणार नाहीस तर आम्ही तुझ्या जवळून उठणार नाही. मुलीनं पाहिलं की दोघं भाऊ सत्य जाणण्यासाठी हट्टाला पेटले आहेत. तिने सांगितलं, मी तुम्हाला सांगू इच्छित नाही, कारण मी जे सांगीन ते ऐकून तुम्ही काळजीत आणि त्रासात पडाल. पण तुमच्या जिद्दीपुढे मी सांगते, आपल्या वडिलांनी हा महाल आपल्यासाठी बांधला होता आणि आपल्या समजुतीनुसार सुंदरता आणि सजावट करण्यात कोणतीच उणीव ठेवली नव्हती. पण अजूनही त्यामध्ये काही कमी आहे. आज मला 3 गोष्टींबद्दल माहिती मिळाली आहे. त्या 3 गोष्टी जर या बागेत आल्या तर आपला महाल अतुलनीय सुंदर होईल. दोन्ही राजकुमार म्हणाले, ताई त्या कोणत्या गोष्टी आहेत? आम्हाला लवकर सांग. मग मुलगी म्हणाली, भावांनो, एक तर उच्च दर्जाची चिमणी जी बोलू शकते. तिचं गाणं ऐकून हजारो पक्षी तिच्या सुरात सूर मिसळतात. दुसरं, गाणारा वृक्ष ज्याच्या पानांमधून मधुर संगीत निर्माण होतं. आणि तिसरं, सोनेरी पाणी ज्याच्या एका थेंबाने कधीही संपत न जाणारा फव्वारा तयार होतो. मी याचं चिंतन करते आहे की या गोष्टी कशा मिळवायच्या. दोन्ही राजकुमारांनी विचारलं, ताई जर तू आम्हाला सांगशील की या 3 गोष्टी कुठे आणि कोणत्या दिशेला मिळतील तर आम्ही त्या शोधून आणण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, पुढच्या दिवशी त्यापैकी मोठा राजकुमार अस्त्र-शस्त्र घेऊन घोड्यावर बसला आणि त्या 3 गोष्टी मिळवण्यासाठी निघून गेला. हे पाहून मुलगी रडायला लागली आणि म्हणाली, दादा मी किती दुष्ट आहे जी माझ्या इच्छेसाठी तुला संकटात टाकत आहे. मी माझी मागणी मागे घेते. आता कधीही या गोष्टींचा उल्लेख करणार नाही. तू जाऊ नकोस. मोठ्या राजकुमाराने म्हटलं, ताई एकदा मी काही करण्याचा निर्धार केला तर मी मागे हटत नाही. जर मी गेलो नाही तर नेहमी माझ्या मनात राहील की मी भ्याड होतो. मित्रांनो, राजकुमाराने आपल्या बहिणीला एक खंजीर दिला आणि म्हणाला, जोपर्यंत हा खंजीर सुरक्षित आहे तोपर्यंत मी सुरक्षित आहे. पण जर यामधून रक्ताच्या थेंबांचा ओघ सुरू झाला तर समजून घे की मी जिवंत नाही. हे ऐकून दोघेही खूप उदास झाले आणि बहीण म्हणाली, भाऊ तू अशा धोकादायक प्रवासावर जाऊ नकोस. पण मोठ्या राजकुमाराने काहीही ऐकले नाही. त्याने लगेच घोडा पळवला आणि सरळ उत्तर दिशेकडे निघाला. चालत चालत 20 दिवसांचा प्रवास पूर्ण केला तेव्हा त्याला एक विचित्र दृश्य दिसलं. त्याने पाहिलं की एक झोपडी होती आणि तिच्या बाहेर एक वृद्ध पुरुष बसलेला होता. त्याचे केस बर्फासारखे पांढरे होते. त्याची दाढी, मिशी आणि भुवया इतक्या वाढलेल्या होत्या की त्याचं संपूर्ण शरीर झाकलं गेलं होतं. त्याचे हात आणि पायांचे नखे खूप मोठे झाले होते. त्याने आपलं शरीर एका गोंगड्यामध्ये झाकलं होतं आणि त्यावर त्याचे केस पसरले होते. राजकुमाराला हे पाहून समजलं की हा नक्कीच एखादा तपस्वी साधू आहे जो अशा दुर्गम आणि निर्जन स्थळी एकटा बसला आहे. नक्कीच त्या गोष्टींविषयी या साधूला काहीतरी माहीत असेल. राजकुमार घोड्यावरून खाली उतरला आणि तपस्वीच्या जवळ जाऊन त्याला प्रणाम केला. तपस्वीने उत्तर दिलं पण त्याचा आवाज राजकुमाराला ऐकू आला नाही, कारण तो पूर्णतः केसांनी झाकलेला होता. राजकुमाराने पटकन आपली छोटी कात्री काढली आणि म्हणाला, तपस्वी महाराज, तुमच्या केसांमुळे तुमचा आवाज मला ऐकू येत नाही. जर तुम्ही परवानगी द्याल तर मी तुमच्या दाढी, मिशा आणि केस कापतो. तपस्वीने इशाऱ्याने होकार दिला. राजकुमाराने त्याचे सगळे केस कापले. आता साधूचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. राजकुमार म्हणाला, तपस्वी महाराज, जर माझ्याकडे आरसा असता तर मी तुम्हाला नक्की दाखवलं असतं की केस कापल्यावर तुम्ही वृद्धांपासून तरुण कसे झाले आहात. राजकुमाराचं बोलणं ऐकून तपस्वी हसला आणि म्हणाला, बेटा, तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो आहे. आता सांग, तू इतक्या लांब का आलास? मी तुझी काय मदत करू शकतो? तेव्हा राजकुमाराने सांगितलं, तपस्वी महाराज, मी खूप दुरून आलो आहे. मला उमदा प्रकारची चिमणी, गाणारा वृक्ष आणि सोनेरी पाणी हवं आहे. कृपया मला सांगा, या वस्तू मला कुठे सापडतील? राजकुमाराचं बोलणं ऐकून तपस्वी शांत झाला. राजकुमाराने विचारलं, महाराज, तुम्ही शांत का झाला? कृपया काहीतरी बोला. जर माहीत नसेल तर तुम्ही नाही म्हणू शकता. तपस्वी म्हणाला, पुत्र, मला माहीत आहे, पण मी तुला सांगू इच्छित नाही, कारण तुझ्या सेवेच्या बदल्यात मी तुला संकटात टाकू इच्छित नाही. तिथे जाण्याचा मार्ग खूपच कठीण आहे. शेकडो लोक तिथे गेले आहेत पण कोणीही परत आलं नाही.
म्हणूनच मी सांगतो की जिथून आला आहेस तिथे परत जा. राजकुमार म्हणाला, बाबा, मी परत जाण्यासाठी नाही आलो. मला माझं काम पूर्ण करायचं आहे. मी माझ्या बहिणीला वचन दिलं आहे. यात माझा जीव गेला तरी चालेल. तुम्ही मला तिथे पोहोचण्याचा मार्ग सांगा. बाकीचं मी पाहून घेईन. तुम्ही माझ्या युद्ध कौशल्यावर विश्वास ठेवा. तपस्वी म्हणाला, बेटा, हीच तर अडचण आहे की तुला तुझं युद्ध कौशल्य दाखवण्याची संधीच मिळणार नाही. तुला जे जे शत्रू भेटतील ते समोरून नाही तर लपून वार करतील. राजकुमार म्हणाला, मी लपून वार करणाऱ्यांशी लढण्याचंही तंत्र चांगल्या प्रकारे जाणतो. कृपया मला तिथे जाण्याचा मार्ग सांगा. मित्रांनो, तपस्वीने त्याला खूप समजावलं, पण राजकुमाराने आपला हट सोडला नाही. तेव्हा तपस्वीने आपल्या झोळीतून एक चेंडू काढला आणि म्हणाला, मला तुझ्या जीवनाबद्दल खूप दुःख होतंय, पण तू जिद्द धरली आहेस तर तुझं भलं वाईट तूच जाण. तू घोड्यावर बसून इथून जा आणि हा चेंडू जमिनीवर टाक. हा चेंडू स्वतः पुढे जाऊ लागेल. तू याच्या मागे मागे चालत राहा. जोपर्यंत हा चेंडू चालतो आहे तोपर्यंत तू चालत राहा. एका डोंगराच्या खाली हा चेंडू थांबेल. तिथे एका झाडाजवळ घोड्याला बांध आणि मग डोंगर चढायला सुरुवात कर. तुझ्या दोन्ही बाजूला काळ्या दगडांचे ढीग दिसतील. त्याकडे लक्ष देऊ नकोस. यावेळी तुला मागून अनेक आवाज ऐकू येतील. काही धमक्या आणि काही शिव्या ऐकू येतील. त्यांना अनुलक्षित कर. जर एकदाही तू मागे वळून पाहिलंस तर तू आणि तुझा घोडा दोघंही काळ्या दगडात बदलून जाल. तिथे पडलेले काळे दगड हेच लोक आहेत जे या वस्तू मिळवण्यासाठी गेले होते आणि मागे वळून पाहिल्यामुळे दगड बनले. जर तू कुशलतेने डोंगराच्या शिखरावर पोहोचलास तर तिथे एका झाडावर टांगलेला पिंजरा सापडेल ज्यामध्ये गाणारी चिमणी असेल. त्या चिमणीच्या बोलण्याने घाबरू नकोस. उलट तिच्याकडून गाणाऱ्या झाडाचा आणि सोनेरी पाण्याचा पत्ता विचार. ती चिमणी तुला सांगेल की या गोष्टी कुठे सापडतील. या सगळ्या गोष्टी मिळवल्यानंतर तुझ्या मार्गात कोणतेही संकट राहणार नाही. बाळा, मी हे सगळं तुला सांगितलं आहे, पण अजूनही मी सांगतो की तू परत जा. मला स्पष्ट दिसतंय की तू तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीस. त्याआधीच काळ्या दगडात बदलशील. राजकुमार पुढे निघाला. तपस्वीने ते चेंडू पुढे टाकले. चेंडू चालत चालत त्या डोंगराच्या पायथ्याला जाऊन थांबला. तिथून वर जाण्यासाठी एक अत्यंत कठीण रस्ता होता. राजकुमाराने घोड्याला तिथेच बांधलं आणि डोंगर चढायला लागला. थोडं पुढे जाताच त्याला मोठे मोठे काळे दगड दिसले. त्या दगडांमध्ये 5-10 पावलं पुढे गेला असेल तेव्हाच मागून काही आवाज येऊ लागले. त्या आवाजांनी राजकुमाराला धमकावायला सुरुवात केली. कोणीतरी म्हणत होतं, हा मूर्ख कोण आहे जो पुढे जात आहे. कोणीतरी म्हणत होतं, त्याला पकडा. दुसरा आवाज म्हणत होता, हा किती मोठा दुष्ट आहे, त्याला पकडून ठार मारा. कोणीतरी त्याच्यावर ओरडत होतं तर कोणीतरी चिडचिड करत होतं. कोणी म्हणत होतं, त्याला वेढून घ्या. नक्कीच तो चिमणी चोरण्यासाठी आला आहे. राजकुमाराने त्या आवाजांकडे दुर्लक्ष केलं आणि वेगाने पुढे चालत राहिला. पण जितका तो पुढे जात होता तितक्या त्या आवाजांचा जोर वाढत होता. त्याचे कान फुटायच्या अवस्थेला आले आणि डोकं बधीर झालं. तपस्वीने त्याला सांगितलेलं सगळं त्याच्या मनातून निघून गेलं आणि एकदा तो मागे वळून पाहतो. जसेच त्याने मागे पाहिलं, तो आणि त्याचा घोडा दोघंही काळ्या दगडात बदलले. इकडे जो खंजीर राजकुमार देऊन गेला होता आणि त्याने सांगितले होते की माझा मृत्यू झाल्यावर या खंजीरातून रक्ताचे थेंब येतील, ते खंजीर राजकुमारी रोज म्यानातून काढून तपासत असे. पण जसेच राजकुमार काळ्या दगडात बदलला तसे त्या खंजीरातून रक्ताचे थेंब टपकू लागले. हे पाहून राजकुमारी जोरजोराने रडू लागली. डोकं आपटत आपटत ती म्हणाली, दादा, माझ्या मूर्खपणामुळे तुझं जीवन संपलं. कोणत्या अशुभ क्षणी ती म्हातारी इथे आली होती. ती इथे आली नसती आणि मी या गोंधळात अडकले नसते. मी तिच्याशी चांगलं वागले, पण तिने मला लोभाच्या जाळ्यात ओढलं. हे देवा, तू माझ्या भावाला जिवंत घरी पाठव, नाहीतर मला मृत्यू दे. भाऊ नसतील तर मी चिमणी, झाड आणि त्या पाण्याचं काय करणार. मला काहीही नकोय. मला फक्त माझा भाऊ हवा आहे. बहिणीला रडताना पाहून तिचा दुसरा भाऊही रडू लागला आणि म्हणाला, ताई, आता रडून काही उपयोग नाही. मी सांगतो ते कर. मी शोधून काढीन की भाऊ कशामुळे मरण पावला. जर कोणत्या शत्रूने त्याला मारलं असेल तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. भावाच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेईन. बहिणीने आपल्या दुसऱ्या भावाला खूप समजावलं आणि त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. बहीण म्हणाली, मी एक भाऊ गमावला आहे. दुसऱ्याला मृत्यूच्या तोंडात जाऊ देणार नाही. मोठा भाऊ तुझ्यापेक्षा कमी शूर नव्हता, तरीही तो संकटात सापडला. ते तर मला त्यांची स्थिती कळण्यासाठी खंजीर देऊन गेले. तुझी स्थिती मला कशी कळणार. तेव्हा दुसऱ्या राजकुमाराने आपल्या बहिणीला मोत्यांची माळ दिली आणि म्हणाला, पहा ताई, या माळेतील सगळे मोती वेगळे वेगळे आहेत.
ज्या दिवशी हे मोती एकमेकांना चिकटतील त्या दिवशी समजून घे की मी या जगात नाही, असं सांगून दुसराही राजकुमार घोड्यावर बसून निघाला. 20 दिवसांच्या प्रवासानंतर तो त्या तपस्वीच्या जवळ पोहोचतो. त्याने तपस्वीला प्रणाम करून विचारलं, आपण मला सांगू शकता का की बोलणारी चिमणी, गाणारे झाड आणि सोनेरी पाणी कुठे मिळेल? तपस्वी म्हणाला, बाळा, तो मार्ग खूप धोकादायक आहे. तू तिथे जाण्याचा विचार सोडून दे आणि घरी परत जा. आजपर्यंत जे लोक तिथे गेले त्यापैकी कोणीही परत आलेलं नाही. काही दिवसांपूर्वी एक तरुण इथे आला होता. तो अगदी तुझ्यासारखा दिसत होता. मी त्यालाही खूप समजावलं पण तोही ऐकला नाही आणि तो अजूनपर्यंत परत आलेला नाही. तेव्हा राजकुमाराने उत्तर दिलं, तो माझा मोठा भाऊ होता आणि मला हे माहीत आहे की तो आता जिवंत नाही. पण मला हे माहीत नाही की तो कसा मरण पावला. एखाद्या नैसर्गिक कारणामुळे मरण पावला की कोणत्या शत्रूने त्याला घेरून मारलं? तेव्हा तपस्वी म्हणाला, मी तुला सांगतो, बरेच लोक माझ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून त्या मार्गावर गेले आणि काळ्या दगडात बदलले. तुझ्या भावासोबतही असंच घडलं आहे. तू माझं ऐक आणि घरी परत जा, नाहीतर तूही दगड बनशील. मुलगा म्हणाला, तपस्वीजी, आता मी खूप पुढे आलो आहे. परत जाण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. तुम्ही मला मार्ग दाखवा. तपस्वी म्हणाला, बाळा, जर तुला जिद्द आहे तर जा. या चेंडूच्या मागे मागे चालत राहा. हा चेंडू तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचवेल. असे सांगून तपस्वीने तो चेंडू ढकलला. चेंडू राजकुमाराला रस्ता दाखवत पुढे जाऊ लागला. राजकुमार त्याच्या मागे चालत गेला. थोड्या वेळाने चेंडू एका डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. दुसऱ्या राजकुमाराने घोडा तिथेच सोडला आणि डोंगर चढायला लागला. 2-4 पावलावर चढल्यावर त्याला मागून कोणीतरी ओरडत म्हणालं, अरे बदमाश, अरे बेवड्या, तू कुठे चाललास? थांब, मी तुला शिक्षा देतो. शिवीगाळ ऐकून दुसऱ्या राजकुमाराला खूप राग आला. त्याचं रक्त उकळू लागलं. तो तपस्वीने दिलेली चेतावणी विसरला. त्याने तलवार उपसली आणि मागे वळून पाहिलं, जणू त्याला त्या शिवीगाळ करणाऱ्याला ठेचून टाकायचं होतं. पण मागे वळताच तो आणि त्याचा घोडा दोघेही काळ्या दगडात बदलले. मित्रांनो, इकडे राजकुमारीने ती माळ पाहिली जी राजकुमार तिला देऊन गेला होता. ती माळ तिने आपल्या गळ्यात घातली होती. तिने पाहिलं की माळेतील सर्व मोती एकमेकांना चिकटले होते. हे पाहून ती जोरजोराने ओरडू लागली. तिला समजलं की तिचा दुसराही भाऊ आता या जगात नाही. भावाच्या दुःखाने ती प्रचंड रडू लागली आणि रडता रडता बेशुद्ध झाली. शुद्धीत आल्यावर तिने निश्चय केला, माझ्यामुळेच माझे दोन्ही भाऊ मरणाच्या तोंडात गेले. आता मी जगून काय करू? मित्रांनो, ती मुलगीही सगळ्या विद्यांमध्ये निपुण होती. शस्त्र चालवणं, घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या, सगळ्या कलांमध्ये ती पारंगत होती. आता ती घोड्यावर बसून स्वतःच आपल्या भावांच्या शोधासाठी निघाली. 20 दिवस प्रवास केल्यानंतर ती पुन्हा त्या तपस्वीच्या जवळ पोहोचली. तिने तपस्वीला प्रणाम करून विचारलं, हे तपस्वी महाराज, मला बोलणारी चिमणी, गाणारे झाड आणि सोनेरी पाणी हवं आहे. सांगा, हे कुठे मिळेल? तपस्वी म्हणाला, पोरी, तू एक मुलगी आहेस. तुझ्यासाठी चांगलं हेच होईल की तू आपल्या इच्छांवर संयम ठेव. ज्या गोष्टींचा विचार तू घेऊन आली आहेस त्या विसरून परत जा. तो मार्ग खूपच धोकादायक आहे. मुलीने ठामपणे सांगितलं, तपस्वी महाराज, आता मी परत जाणार नाही. कृपया मला सविस्तर सांगा की त्या मार्गात कोणती संकटं आहेत, जेणेकरून मी त्यांचा सामना करण्यासाठी आधीच तयार राहीन. तपस्वीने तिला सगळं सांगितलं. त्याने म्हटलं, मुली, संकट फक्त तेव्हाच असेल जेव्हापर्यंत तू डोंगराच्या शिखरावर पोहोचणार नाहीस. डोंगराच्या शिखरावर पोहोचल्यावर तुला तिथे बोलणारी चिमणी सापडेल. ती चिमणी तुला त्या झाडाचा आणि सोनेरी पाण्याचा पत्ता सांगेल. तुला एवढं लक्षात ठेवायचं आहे की डोंगर चढताना मागून ऐकू येणाऱ्या कटू शब्दांकडे दुर्लक्ष करत पुढे जायचं आहे. तिथे जे काळे दगड दिसतील ते त्याच लोकांचे आहेत ज्यांनी त्या शिव्यांना सहन केलं नाही. काही दिवसांपूर्वी 2 तरुण इथे आले होते. तेही कदाचित त्या काळ्या दगडांच्या ढिगाऱ्यात आहेत. मुलगी म्हणाली, महाराज, ते माझे भाऊ होते. म्हणजे त्या शब्दांनी कोणाचं काही वाईट होत नाही. त्यांना दुर्लक्षित करत पुढे जाणं शक्य आहे. मुलीने काय केलं? तिने आपल्या कानात कापूस ठेवलं. तपस्वीने तोच चेंडू ढकलला. ती मुलगी चेंडूच्या मागे चालू लागली. चेंडू जाऊन डोंगराच्या पायथ्याशी थांबला. मुलीने घोडा तिथेच सोडला आणि डोंगर चढायला लागली. तेव्हाच मागून भयानक आवाजे येऊ लागली. पण तिच्या कानात कापूस असल्यामुळे ते आवाज तिला ऐकू येत नव्हते. ती मुलगी सतत पुढे जात राहिली. आवाज अधिक जोरात होऊ लागले पण मुलगी त्यांना दुर्लक्षित करत राहिली. शेवटी ती त्या डोंगराच्या शिखरावर पोहोचली. तिथे तिने पाहिलं की एका पिंजऱ्यात सुंदर चिमणी मधुर सुरात गात होती. मुलीला पाहताच चिमणी एकदम गरजून म्हणाली, ए मुली, खबरदार, माझ्या जवळ येऊ नकोस.
चिमणीच्या फटकारण्यावर राजकुमारी हसू लागली. ती धावत जाऊन त्या चिमणीचा पिंजरा उचलते आणि म्हणते, चिमणी राणी, आजपासून मी तुझी मालकीण आहे. आता तू कायम माझ्या ताब्यात राहशील. मुलीने आता आपल्या कानांमधून कापूस काढला. चिमणी म्हणाली, तू बरोबर म्हणत आहेस. आता मी नेहमीच तुझ्यासोबत राहीन. मी कायम पिंजऱ्यात बंद असते आणि जगातली एकही गोष्ट अशी नाही जी मला माहीत नाही. तुझंही हाल मला एवढं माहीत आहे जेवढं तुला स्वतःलाही नाही. माझ्या कारणाने तुला खूप फायदा होईल. आता तू माझी मालकीण आहेस आणि मी तुझी सेवा करीन. सांग, तुला माझ्याकडून काय हवं आहे? चिमणीच्या बोलण्याने मुलगी खूप खुश झाली. तिने सांगितलं, मला माझ्या भावांच्या दगड बनण्याचं खूप दुःख आहे. ठीक आहे, हे सगळं मी तुला नंतर सांगीन. आधी मला सांग की गाणारं झाड आणि सोनेरी पाणी कुठे आहे? मित्रांनो, चिमणीने जो रस्ता सांगितला त्यावरून राजकुमारी त्या ठिकाणी पोहोचली. तिथे सोनेरी पाण्याचं एक कुंड होतं. मुलीने चांदीच्या भांड्यात ते पाणी भरलं. नंतर तिने गाणाऱ्या झाडाबद्दल विचारलं. चिमणी म्हणाली, तुझ्या मागे जो मोठा जंगल आहे त्यातच ते गाणारं झाड आहे. तिथे गेल्यावर तुला स्वतःचं कळेल की ते झाड कोणतं आहे, कारण त्या झाडातून संगीत निघत असेल. राजकुमारी म्हणाली, हे बरोबर आहे, पण मी ते झाड उपटून कसं आणू? चिमणी म्हणाली, झाड उपटायचं नाही, फक्त त्या झाडाची एक फांदी तोडून आण. जेव्हा तू तुझ्या बागेत ती फांदी लावशील तेव्हा काही वेळातच ती फांदी एका पूर्ण झाडात रूपांतरित होईल. त्या चिमणीच्या सांगण्यानुसार राजकुमारी त्या जंगलात पोहोचते आणि तिथून गाणाऱ्या झाडाची फांदी तोडून आपल्याकडे ठेवते. राजकुमारीला आता त्या तीनही गोष्टी मिळाल्या होत्या, पण तिच्या मनात आपल्या भावांचा विचार जास्त होता. तिने चिमणीला विचारले, चिमणी राणी, माझे दोन्ही भाऊ रस्त्यात काळ्या दगडात रूपांतरित झाले आहेत. मी त्यांना पुन्हा जिवंत करू शकते का? मी हेही जाणत नाही की त्या काळ्या दगडांमध्ये माझे भाऊ कोणते आहेत. चिमणी म्हणाली, तू त्या भांड्यात जो सोनेरी जल घेऊन आली आहेस त्याच्या एक एक थेंब त्या शिलाखंडांवर टाकत जा. तुझे भाऊ आणि घोडे सर्व पुन्हा जिवंत होतील. चिमणीच्या या बोलण्याने राजकुमारी आनंदित झाली. ती पिंजरा, पाण्याचे पात्र आणि फांदी घेऊन डोंगरावरून खाली उतरू लागली. जिथे जिथे तिला काळे दगड दिसले तिने त्या दगडांवर सोनेऱ्या पाण्याचा एक एक थेंब टाकला. त्याने जे लोक दगडात बदलले होते ते आणि त्यांचे घोडे पुन्हा त्यांच्या मूळ रूपात आले. त्या काळ्या दगडांच्या ढिगाऱ्यात तिचे दोन्ही भाऊही होते. भावांना जिवंत पाहून राजकुमारी लगेच त्यांना बिलगून रडू लागली. ती म्हणाली, भावांनो, मला चिमणी, पाणी आणि झाडाची फांदी मिळाली आहे. यामुळेच तुम्ही पुन्हा जिवंत होऊ शकलात. आणि इथे जेवढेही काळे दगड होते मी त्यांनाही जिवंत केले आहे. मित्रांनो, ते सर्व राजा, राजकुमार आणि राजकुमारीचे आभार मानू लागले. ते म्हणाले, तुम्ही आम्हाला जीवनदान दिले आहे. आम्ही आयुष्यभर तुमचे आभारी राहू आणि तुमच्या आज्ञेचे पालन करू. राजकुमारी म्हणाली, मी तुमच्यावर कोणताही उपकार केलेला नाही. मी माझ्या भावांना जिवंत करू इच्छित होते. त्यात जर तुमचा लाभ झाला असेल तर ती खूप आनंदाची गोष्ट आहे. आता तुम्ही सर्वजण आपल्या आपल्या निवासस्थानी परत जा. मित्रांनो, इकडे राजकुमारी आणि तिचे दोन्ही भाऊ आपापल्या घोड्यांवर स्वार होतात. दोन्ही राजकुमारांनी एक एक वस्तू घेतली. एकाने पाण्याचे पात्र घेतले, दुसऱ्याने गाणाऱ्या झाडाची फांदी घेतली आणि राजकुमारीने चिमणीचा पिंजरा घेतला. बाकी ज्या लोकांना राजकुमारीने जीवनदान दिले होते ते सर्व त्यांच्या मागे चालत होते. राजकुमारी आणि दोन्ही राजकुमार जेव्हा तपस्वी साधूच्या झोपडीवर त्यांचे आभार मानण्यासाठी पोहोचले तेव्हा साधू तिथून अदृश्य झाले होते. ते तपस्वी इतका काळ तिथे फक्त या कामासाठी बसले होते. त्या तपस्वी साधूच्या मदतीनेच आज राजकुमारीला तीनही वस्तू प्राप्त झाल्या होत्या. राजकुमारी तिच्या दोन्ही भावांसह आपल्या घरी पोहोचते. तिच्या घराच्या समोरच्या बागेत तिने बोलणाऱ्या चिमणीचा पिंजरा लावला. चिमणीने बोलायला सुरुवात करताच तिच्या आजूबाजूला हजारो पक्षी जमा झाले आणि चिमणीच्या सुरात सूर मिसळू लागले. राजकुमारीने थोड्या अंतरावर गाणाऱ्या झाडाची फांदीही लावली. काही दिवसातच ती फांदी एका मोठ्या झाडात बदलली. आता वारा वाहताच त्या झाडाच्या पानांच्या घर्षणाने गोड संगीत निघत असे. राजकुमारीने संगमरवरी दगडांनी बागेत एक कुंड बांधले. त्या कुंडात तिने सोनेरी पाणी ओतले. काही वेळातच ते कुंड पाण्याने भरले आणि त्यातून पाण्याचा फवारा उडू लागला. मित्रांनो, काही काळातच त्या बागेची चर्चा संपूर्ण नगरभर पसरली. नगरातील लोक हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी राजकुमारीच्या बागेत येऊ लागले. हळूहळू संपूर्ण नगरातील लोक त्या तिघांना ओळखू लागले आणि त्यांच्यावर खूप प्रेम करू लागले. एक दिवस दोन्ही राजकुमार शिकार खेळण्यासाठी गेले. योगायोगाने त्याचवेळी त्या जंगलात तिथला राजा शिकार खेळण्यासाठी आला. अचानक दोन्ही राजकुमार राजाच्या समोर आले. त्यांनी राजाला प्रणाम केले. ते दोघे इतके देखणे होते की त्यांची सुंदरता पाहून राजा त्यांना बघतच राहिला.
त्याने त्यांची नावे आणि निवासस्थान विचारले. दोन्ही राजकुमारांनी हात जोडून सांगितले, महाराज, आम्ही तुमच्या भूतपूर्व माळीची मुले आहोत. आमचे वडील आता या जगात नाहीत. आम्ही दोघं आणि आमची बहीण जंगलाच्या काठावर त्या महालात राहतो, जो आमच्या वडिलांनी तुमची परवानगी घेऊन बांधला होता. आम्ही तिथे राहतो कारण मोठं होऊन तुमची सेवा करू शकू. राजा म्हणाला, हे ठीक आहे, पण असे दिसते की तुम्ही येथे शिकार करत होता. तुम्हाला माहीत नव्हते का की ही शाही शिकारगाह आहे आणि येथे कोणीही शिकार करू शकत नाही? दोन्ही राजकुमारांनी नम्रतेने सांगितले, माफ करा महाराज, आमच्या वडिलांचे अकाली निधन झाले आहे. आमचं मार्गदर्शन करणारं कोणी नाही, त्यामुळे आमचं ज्ञान अपूर्ण आहे आणि इतर युवकांसारखंच आमच्यापासूनही चूक होऊ शकते. मित्रांनो, राजकुमारांच्या विनम्र शब्दांनी राजा हसला आणि म्हणाला, मुलांनो, तुम्हाला शिकार करायला येतं का? दोघांनी उत्तर दिलं, हो महाराज, आम्हाला शिकार करायला चांगलं जमतं. तुम्ही आम्हाला संधी देऊन पहा. तेव्हा राजा म्हणाला, ठीक आहे, आम्ही तुम्हाला संधी देतो. तुम्ही आम्हाला शिकार करून दाखवा. मित्रांनो, दोन्ही राजकुमारांनी थोड्याच वेळात एका वाघ आणि एका अस्वलाचा शिकार करून राजा समोर ठेवला. राजाला त्यांची वीरता पाहून खूप आनंद झाला आणि तो म्हणाला, मुलांनो, मी तुमच्यासारख्या वीर मुलांना स्वतःपासून दूर ठेवू इच्छित नाही, म्हणून मी तुम्हाला माझ्यासोबत महालात येण्यास सांगतो. चला, माझ्यासोबत जेवण करा. राजकुमार म्हणाले, महाराज, यावेळी आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही. आम्ही या उद्दंडतेबद्दल क्षमा मागतो. राजाला आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला, का नाही येऊ शकत? त्यांनी सांगितले, आमची एक बहीण आहे. आम्ही जे काही करतो ते एकत्र विचार करून करतो. आम्ही आमच्या बहिणीची परवानगी घेऊनच तुमच्याकडे येऊ शकतो. राजा म्हणाला, मला आनंद आहे की तुम्ही भावंड एकमेकांच्या सल्ल्याने काम करता. ठीक आहे, आज तुम्ही घरी जा आणि तुमच्या बहिणीशी बोलून उद्या याच ठिकाणी आम्हाला भेटा. दोन्ही राजकुमार राजाकडून परवानगी घेऊन घरी आले, पण ते त्या घटनेबद्दल बहिणीशी बोलणं विसरले. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते पुन्हा त्या जंगलात शिकार खेळण्यासाठी गेले, तेव्हा राजाने विचारले, तुम्ही तुमच्या बहिणीकडून परवानगी घेतली का? राजाच्या प्रश्नावर ते दोघं घाबरले आणि एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी उत्तर दिलं, महाराज, आमच्याकडून चूक झाली. आम्ही ही गोष्ट विसरलो. राजा म्हणाला, हरकत नाही, आज नाही तर उद्या विचारून घ्या. दोन्ही राजकुमार घरी आले आणि त्यांनी आपल्या बहिणीला सांगितलं, ताई, आज आम्ही शिकार खेळण्यासाठी गेलो होतो, तेव्हा आम्हाला इथला राजा भेटला. त्याने आम्हाला त्याच्याकडे जेवायला बोलावलं आहे. राजकुमारी म्हणाली, हे तर तुमचं सौभाग्य आहे. पण थांबा, राजा, योगी, अग्नी, जल यांची उलट रीत. यांच्यापासून सावध राहावं लागतं आणि थोडं काळजीपूर्वक प्रीत करावी लागते. मी त्या बोलणाऱ्या चिमणीला आधी विचारते की राजाचं निमंत्रण स्वीकारावं की नाही. राजकुमारी पटकन चिमणीचा पिंजरा घेऊन आपल्या खोलीत गेली आणि विचारलं, चिमणी राणी, तुला तर सगळं कळतं. तुझ्यापासून काहीही लपलेलं नाही आणि तुझा सल्ला नेहमीच बरोबर असतो. मला तुझा सल्ला हवा आहे. माझ्या दोन्ही भावांना राजाने त्याच्याकडे जेवायला बोलावलं आहे. सांग, तुझं याबाबत काय मत आहे? चिमणी म्हणाली, मालकीण, तुझे भाऊ राजाची आज्ञा नक्की पाळतील. राजा संपूर्ण राज्याचा मालक असतो. त्याचा पाहुणा होण्यात तुझ्या भावांना कोणतीही हानी होणार नाही. ते आनंदाने जाऊ शकतात. पण तुझ्या दोन्ही भावांनी राजाला देखील त्यांच्या घरचे जेवणाचं निमंत्रण नक्की द्यायला हवं. मुलगी म्हणाली, हे चिमणी, मला आणखी एक गोष्ट सांग. जर राजाने आमचं निमंत्रण स्वीकारून आमच्या घरी आला तर मला त्याच्यासमोर यावं का नाही? चिमणी म्हणाली, यात काहीच हरकत नाही. राजा हा प्रजेच्या बाबतीत नेहमी वडिलांसारखा असतो आणि वडिलांसमोर येण्यात काहीही अडचण नसावी. चिमणीकडून सल्ला घेऊन राजकुमारीने आपल्या दोन्ही भावांना राजाच्या निमंत्रणावर जाण्यासाठी सांगितलं. दोन्ही भाऊ पुन्हा जंगलात राजाला भेटायला गेले आणि म्हणाले, महाराज, आम्ही तुमचं निमंत्रण स्वीकारतो, पण आम्ही तुमचं निमंत्रण तेव्हाच स्वीकारू जेव्हा तुम्हीही आमचं निमंत्रण स्वीकाराल. मित्रांनो, राजा त्या दोन्ही राजकुमारांना महालात घेऊन गेला आणि त्यांचं भरभरून स्वागत केलं. राजाने इतकं चांगलं आदर सत्कार केलं की अनेक दरबारी आणि सरदारांना त्याचा हेवा वाटू लागला. राजाचे कर्मचारी सुद्धा अचंबित झाले. सगळे विचार करू लागले की या अपरिचितांचा इतका मान सन्मान का केला जात आहे. दोन्ही मुलांचे रंगरूप, आचरण, वर्तनाने सगळे प्रभावित झाले. त्यांच्यात चर्चा सुरू झाली. राजाने जिला पिंजऱ्यात ठेवलेलं आहे त्या राणीपासून जर मूल जन्मलं असतं तर ते आज यांच्यासारखं मोठं झालं असतं. मित्रांनो, इथे राजा महालात परतला तेव्हा भोजनाचा वेळ झाला होता. दासदासींनी सोन्याच्या भांड्यांमध्ये भोजन वाढलं. राजाने दोन्ही मुलांना जेवायला बसायला सांगितलं. दोन्ही भाऊ संस्कारशील होते. राजाने त्यांची अनेक प्रकारे परीक्षा घेतली, पण ते प्रत्येक परीक्षेत यशस्वी ठरले. राजा विचार करू लागला, असे हुशार,
शूर राजकुमार जर माझे असते तर किती छान झालं असतं. भोजनानंतर राजा त्यांना मनोरंजन कक्षात घेऊन गेला. संगीत, नृत्य, गाणं, नाटक असा खूप वेळ कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर संध्याकाळ झाली तेव्हा दोन्ही भावांनी परवानगी मागून सांगितलं, महाराज, आता तुम्हीही आमच्या घरी येण्याची कृपा करा. राजाने आनंदाने त्यांचं निमंत्रण स्वीकारलं आणि म्हणाला, मला तुमचं घर पाहायला आनंद होईल आणि मला तुमच्या बहिणीला भेटायची सुद्धा खूप इच्छा आहे. इकडे त्या मुलीने चिमणीला विचारलं, राजाला जेवण काय द्यावे? चिमणीने सांगितले, राजाला मोत्याचे जेवण दे. मुलगी म्हणाली, हे कसले जेवण असेल? हंस मोती खातात हे ऐकलं होतं, पण राजा मोती खाईल हे समजत नाही. आणि इतके मोती मिळतील कुठे? चिमणी म्हणाली, त्याची काळजी करू नकोस. तुझ्या बागेच्या पूर्व दिशेला एक झाड आहे. त्याच्या मुळांमध्ये भरपूर मोती आहेत. त्याला खोदवून मोती काढून घे. चिमणीच्या सांगण्यावरून बहिणीने 2 नोकरांबरोबर त्या झाडाचं मूळ खोदलं. झाडाच्या मुळात एक सोन्याचा संदूक सापडला, ज्यामध्ये विविध प्रकारचे दागिने आणि सुंदर मोती भरलेले होते. हे पाहून राजकुमारी खूप आनंदी झाली. तिला आता चिमणीवर अधिक विश्वास वाटू लागला. इकडे राजकुमारीने आपल्या घराची अशी स्वच्छता करून घेतली की घर चमकू लागलं. दोन्ही राजकुमार उत्तम कपडे घालून घोड्यावर बसून शाही शिकारगाहीत पोहोचले. तिथे त्यांनी काही वेळ राजासोबत शिकार केली, पण त्या दिवशी खूप उष्णता होती आणि सूर्यप्रकाश तीव्र होता. त्यामुळे त्यांनी लवकर शिकार संपवून आपल्या सैनिकांना परत पाठवलं. राजा आपल्या 2 सैनिकांसह राजकुमारांच्या घरी आला. जेव्हा राजा त्यांच्या दारावर आला तेव्हा राजकुमारीने हात जोडून राजाला नमस्कार केला. राजकुमारांनी राजाचा परिचय करून दिला, ही आमची बहीण आहे. राजाने राजकुमारीच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या सुंदर चेहऱ्याकडे बराच वेळ पाहत राहिला. राजकुमारीला पाहून राजाला काहीतरी आठवत होतं. त्याला वाटलं की राजकुमारीचा चेहरा कोणाशी तरी मिळताजुळता आहे, पण नेमकं कोण हे त्याला कळेना. यानंतर राजकुमारीने राजाला घरात नेलं आणि घराचा प्रत्येक भाग आणि बाग दाखवली. राजा संपूर्ण घर पाहून म्हणाला, तू तुझ्या महालाची सजावट आणि देखभाल फार छान केली आहेस. आता मला तुझी बाग दाखव. कोणीतरी मला तुझ्या बागेचं खूप कौतुक सांगितलं आहे. ही बाग तुझ्या वडिलांनी लावली होती का? राजा बारकाईने बाग पाहू लागला. बाग खूप सुंदर होती, पण त्याची नजर बागेच्या मध्यभागी असलेल्या फव्वाऱ्यावर खिळली. फव्वाऱ्याचं सोन्यासारखं पाणी उंच उडत होतं. राजाजवळ जाऊन तो फव्वारा पाहू लागला आणि चकित झाला. त्याच वेळी त्याला एका झाडावरून सुंदर संगीत ऐकू येऊ लागलं. राजा म्हणाला, असं वाटतं की यांचं बागेत गाणं बजावणीचंही काहीतरी आयोजन आहे, कारण बागेतून सुंदर संगीत येत आहे. राजाने विचारलं, खरंच तुम्ही गाणं बजावणीचं काहीतरी बागेत ठेवलं आहे का? राजकुमारी हसून म्हणाली, महाराज, इथे कोणीही गायक नाही. आमच्या बागेत एक झाड आहे ज्याच्या पानांच्या घर्षणाने संगीत तयार होतं. मित्रांनो, राजा हे ऐकून अवाक झाला. खरोखरच त्या झाडातून संगीत निघत होतं. राजा म्हणाला, हे खूपच अद्भुत आहे. अशी काही गोष्ट मी कधी कल्पनाही केली नव्हती. तुम्हाला हे कसं मिळालं? राजकुमारी म्हणाली, महाराज, हे कसं मिळालं ते विचारू नका. यासाठी आम्हाला मृत्यूच्या दारातून जावं लागलं. राजकुमारीने राजाला सांगितलं, माझ्याकडे आणखी एक अद्भुत वस्तू आहे जी तुम्ही पाहू शकता. ती एक चिमणी आहे जी माणसासारखी बोलते. जेव्हा ती गाते तेव्हा सगळे पक्षी जमून तिच्या सुरात सूर मिसळतात. राजा त्या चिमणीला मोठ्या बारकाईने पाहू लागला. चिमणी पाहून त्याला त्याच्या भूतकाळातील गोष्टी आठवू लागल्या. नंतर चिमणीने सर्व कहाणी राजाला सांगितली. राजा हे सगळं ऐकून डोकं धरून बसला आणि म्हणाला, ही सगळी माहिती तर राणीच्या बहिणींनी मला दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की त्या राणीच्या सख्ख्या बहिणी तिच्या शुभचिंतक आहेत. त्यावर चिमणी म्हणाली, महाराज, हीच तुमची चूक होती. तुम्ही त्यांना शुभचिंतक समजलात. त्यांनी पाहिलं की त्या नोकरांसोबत लग्न करून राहिल्या आहेत आणि त्यांची धाकटी बहीण राजराणी बनली आहे, त्यामुळे त्या जळून खाक झाल्या. त्या दुष्ट स्त्रियांनी याचाही विचार केला नाही की राणीने लग्नानंतरही त्यांच्यावर बहिणीसारखं प्रेम केलं. राणीला मृत्यूदंड द्यावा म्हणून 3 वेळा खोटं बोलल्या. त्या मंत्र्याचा आभार ज्यामुळे राणी वाचली. राणीबद्दलच्या आपल्या वागणुकीची आठवण करून देताना राजाच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणी पुन्हा म्हणाली, महाराज, तुमच्यासमोर बसलेली ही 3 मुलं नीट पहा. हीच ती 3 मुलं आहेत ज्यांना तुमच्या राणीने जन्म दिला होता. त्यांच्या बहिणींनी त्यांच्या जन्मावेळी त्यांना कंबळात गुंडाळून नदीत फेकून दिलं होतं, पण देवाला त्यांना वाचवायचं होतं. तुमच्या दरबारातला माळी होता, त्याने त्यांना नदीतून बाहेर काढलं. त्याचं स्वतःचं मूल नव्हतं, म्हणून त्याने त्यांना आपलं मानून वाढवलं. त्यांना चांगलं शिक्षण दिलं आणि त्यांच्यासाठी हा महाल बनवला. महाराज, ही 3 मुलं दुसरी कोणी नाही, तुमच्या राणीचीच संतती आहेत. राजा चिमणीला म्हणाला, चिमणी, तुला मी कसं धन्यवाद देऊ? शत्रूंची दुष्टता आणि राणीचं निर्दोष असणं तू माझ्यासमोर स्पष्ट केलं आहेस.
माझ्या मुलांना ओळख दिलीस. मी नेहमी विचार करत होतो की या मुलांविषयी माझ्या मनात अचानक ममता का येते. त्यांच्या बोलण्यावर मी रागावू शकत नाही. राजाने आपल्या तिन्ही मुलांना मिठी मारली. चौघांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आज आपल्या मुलांना पाहून राजा खूप आनंदी झाला. राजाला असं वाटत होतं की जणू त्याची आत्माच परत आली आहे. त्यानंतर सगळ्यांनी मिळून भोजनाचा आनंद घेतला. काही वेळ गप्पा मारल्यानंतर राजा म्हणाला, आता मी महालात जातो. उद्या पुन्हा परत येईन. उद्या तुम्हाला माझ्यासाठी नव्हे तर तुमच्या मातेसाठी स्वागताची तयारी करायची आहे. त्यानंतर तुम्हाला महालात राहायला यावं लागेल. महालात पोहोचल्यानंतर राजाने मंत्र्याला बोलावलं आणि त्याची खूप प्रशंसा केली. तो म्हणाला, तू किती बुद्धिमान मंत्री आहेस. तुझ्या कारणानेच राणीचा जीव वाचला. त्यानंतर त्याने राणीच्या बहिणींच्या दुष्टतेचं वर्णन मंत्र्याला केलं. राजाने मंत्र्याला संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाला, त्या दोन्ही दुष्ट स्त्रियांना बोलावून त्यांना तोच दंड द्यावा जो मी माझ्या राणीला दिला होता. त्या कोणत्याही प्रकारे दयेच्या पात्र नाहीत. मित्रांनो, मंत्र्याने कोणतेही विलंब न लावता राजाच्या आदेशानुसार सर्व काम केलं. दोन्ही दुष्ट बहिणींना तोच दंड दिला गेला ज्याच्या त्या पात्र होत्या. त्याच चौरस्त्यावर त्यांना पिंजऱ्यात बंद केलं गेलं. राणीला पिंजऱ्यातून सोडून राजाने तिला मिठी मारली आणि वारंवार तिची क्षमा मागितली. राजाने राणीला सांगितलं की तिचे दोन्ही पुत्र आणि कन्या जिवंत आहेत. ही बातमी सगळ्या राज्यात पसरली. सर्व लोक आनंद साजरा करू लागले. सर्वत्र नाचगाणी सुरू झाली. राणी राजासोबत महालात आली आणि तिन्ही मुलं आपल्या आईला बिलगून रडू लागली. राणी आपल्या मुलांना भेटून खूप आनंदी झाली. आज परमेश्वराने त्यांना पुन्हा एकत्र केलं होतं. राजकुमारीने आपल्या आईला त्या बोलणाऱ्या चिमणीशी भेट घडवली आणि आपल्या सुंदर बागेत उभ्या त्या झाडाचं दर्शन दिलं जिथून संगीत निर्माण होत होतं. चिमणीने राजा आणि राणीला सांगितलं, हे राजन, जीवनात 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या संततीवर संकट येणार नाही, तुम्हाला कधीही आर्थिक नुकसान होणार नाही आणि तुम्ही फसवणुकीपासून दूर राहू शकता. पहिली गोष्ट, काहीही पाहिल्याशिवाय किंवा ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून कोणताही निर्णायक पाऊल उचलू नका. जर कोणाला शिक्षा देण्याचा विचार असेल तर ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका. नेहमी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून किंवा कसोटीवर पारखून योग्य पाऊल उचला. अनेकदा अशा निर्णयांमुळे निरपराध दोषी ठरतात आणि गुन्हेगार सुटतात. कोणत्याही कामात संयम आणि विवेकाने निर्णय घ्या. आर्थिक व्यवहार असो किंवा नातेसंबंध, घाई किंवा अंधविश्वास टाळा. तुमच्या निर्णयांमध्ये संतुलन ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. यामुळे तुम्ही आर्थिक नुकसान आणि आपल्यांकडून होणाऱ्या फसवणुकीपासून वाचाल. दुसरी गोष्ट, कितीही घनिष्ठ मित्र असला तरी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका. अनेकदा विश्वासू व्यक्तीच फसवतो. विश्वास तेव्हा ठेवा जेव्हा त्याला कसोटीवर पारखून घ्याल आणि वेळोवेळी त्याची परीक्षा घ्याल. तिसरी गोष्ट, लोक 3 कारणांमुळे फसवणूक करतात: ईर्ष्या, लोभ आणि अपमान. नेहमी ईर्ष्या करणाऱ्यांपासून दूर राहा. लोभी, लालची आणि कामुक लोकांपासून अंतर ठेवा आणि कोणाचाही अपमान करू नका. असं केल्याने तुम्ही आणि तुमचं कुटुंब धोका आणि संकटांपासून दूर राहील आणि कधीही आर्थिक नुकसान होणार नाही. मित्रांनो, या प्रकारे राजा आणि त्याचं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं आणि पुन्हा त्यांच्या घरात आनंद पसरला. राणीची सर्व संकटं संपली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.